ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानकडून ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं गेलं. यावेळी कोकण नगर गोविंदा पथकानं 10 थरांचा नवा विक्रम केला. पण अवघ्या काही वेळात जय जवान गोविंदा पथकानंही घाटकोपरमध्ये 10 थरांचा विक्रम केला. मात्र याच दहीहंडीवरून आता वेगळंच राजकारण रंगतंय. कोकण नगर गोविंदा पथकाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. मात्र 3 वेळा 10 थर रचूनही जय जवानची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली नाही. असं का झालं? जय जवान पथकानं नेमका काय आक्षेप घेतला याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. कोकण नगर गोविंदा पथकाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. मात्र 10 थर लावणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाकडे दुर्लक्ष. यंदाच्या दहीहंडी उत्सवात ठाण्याच्या कोकण नगर गोविंदा पथकानं तब्बल 10 थर लावले. या गोविंदा पथकाच्या विक्रमी कामगिरीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं घेतली आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात कोकण नगरच्या गोविंदांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. मात्र एकाच दिवशी 3 वेळा 10 थर लावूनही त्याची दखल न घेतल्यानं जय जवान गोविंदा पथकाकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. एखाद्या मंडळाला जर 10 थराचा विश्वविक्रमचा रेकॉर्ड दिला जातोय तर त्याच्यात नक्की काय कुठली गोष्ट आहे जी आमच्यात नाही आहे. उंचीचा रेकॉर्ड 9 थराचा आमच्यावर आहे. तुम्ही जर त्या गोष्टींनी पडताळणी करत असाल तर आम्ही देखील तयार आहोत. तुम्ही ठरवाल ती वेळ, तुम्ही द्याल ती तारीख, त्या दिवशी आम्ही उद्या बोलाल तर उद्या, एक हप्त्याने बोलतो एक हप्त्याने आम्ही तयार आहोत 10 थर लावण्यासाठी. पण ही स्पर्धा सगळ्यांसमोर, सगळ्या माध्यमांसमोर होणं गरजेचं आहे, ना की 1 महिना पोस्ट झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट सांगताय की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालाय करून. या वादानंतर पूर्वेश सरनाईकांनी काय म्हटलंय पाहूया. जगामध्ये रेकॉर्डसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं नाव हे आहे आणि मला तरी असं वाटत नाही की त्या ठिकाणी कुठलं राजकारण चालतं. प्रत्येक गोष्टी हे प्रोटोकॉल प्रमाणे त्या ठिकाणी फॉलो केले जातात. आज आपण पाहू शकतात की स्वप्नीलजी सुद्धा या ठिकाणी आलेत. गिनीजचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसारच आज या ठिकाणी आमच्या या मुलांना सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे. ह्यामध्ये कुठलाही राजकारण नसतो. ह्या सगळ्या काही गोष्टी होतात हे इंडियाच्या ऑफिसमधनं होत नाही. हे लंडनला त्यांचं जे हेड ऑफिस आहे त्या लंडनच्या ऑफिसमधनं होत असतं आणि त्या प्रोटोकॉलच्या नुसारच आज कोकण नगर गोविंदा पथकाला या ठिकाणी हा सन्मान देण्यात आला. सरनाईक म्हणतात हे सगळं प्रोटोकॉल नुसार झालं. तर जय जवान गोविंदा पथकानं आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. या सगळ्यावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं तेही पहा. प्रत्येक रेकॉर्डला आमचे काही रूल्स आणि क्रायटेरियाज असतात आणि हे पूर्ण जगामध्ये सेम असतात. म्हणजे हाच रेकॉर्ड कोणी उद्या स्पेन, ब्राझील कुठेही करायचं म्हटलं तर त्यांना सेम एव्हिडन्स आणि सेम रूल्सने हा रेकॉर्ड करावा लागेल. दुसरं कोणी जरी हा रेकॉर्ड अटेम्प्ट केला आणि त्यांनी 10 थर अशाच आमच्या सगळ्या गाईडलाईन्स प्रमाणे रचले त्यांनाही हा को रेकॉर्ड होल्डर म्हणून हे सर्टिफिकेट मिळू शकतं. म्हणजे एका रेकॉर्डला सेम नंबर जेवढे लोक अचीव्ह करतात त्यांना रेकॉर्ड होल्डर किंवा को रेकॉर्ड होल्डर असं म्हटलं जाऊ शकतं. दहीहंडीला जवळपास महिना उलटलाय. दहीहंडीच्या दिवशी 10 थर लावणाऱ्या दोन्ही पथकांच्या कामगिरीचं कौतुक झालं. मात्र गिनीज बुकच्या निकषांमध्ये एक पथक पात्र तर दुसरं पथक अपात्र का ठरलं याचीच आता चर्चा रंगली आहे. अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. बातमी आहे नाशिकमधून. त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी सरकार विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणलेत. त्र्यंबकेश्वर पाठोपाठ नाशिकच्या साधूंचा रोष उडावू नये यासाठी